कुकरमध्ये पटकन होणारी डाळ शेवगा रेसिपी पाहूया। तर त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते। रेसिपीला सुरुवात करूया। डाळ शेवगा बनवण्यासाठी मी मसूर डाळ आणि तूर डाळ मिक्स घेतली किंवा यामध्ये थोडीशी मूग डाळ घेतली तरीसुद्धा चालेल, किंवा नुसतीच तुरीची डाळ तुम्हाला आवडत असेल ना ती घेतली तरीसुद्धा चालेल। शेवग्याच्या 2 ते 3 शेंगांना तुकडे करून घेतले। तांदूळसुद्धा ना डाळीसोबतच लावून घेऊ कुकरला। तर तांदूळसुद्धा धुवून घेतले, दुप्पट पाणी घेतलं आहे। डाळ शेवगा धुवून घेतला आहे आणि थोडं पाणी घेतलं आहे। यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घातलं आहे। सोबतच तांदूळमध्ये सुद्धा ना थोडंसं तेल घालून घेऊ। तर आता आपल्याला कुकरला ना 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्यांमध्ये डाळ शेवगा व्यवस्थित शिजला जाईल। त्यापेक्षा जास्त शिट्या घ्यायच्या नाहीत, नाहीतर ना शेवगा जास्त शिजला जाईल। शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगा आपण वेगळ्या शिजवून घेतल्या ना तरीसुद्धा चालतील, पण अगदीच 1-2 शिट्या कुकरला काढल्या म्हणजे शेवगा खूप जास्त शिजला जात नाही। तर या ठिकाणी मी ना कुकरला 3 शिट्या काढून घेतल्या होत्या आणि 3 शिट्यांमध्ये ना व्यवस्थित भातसुद्धा बनला होता आणि डाळ शेवगासुद्धा शिजून तयार झाला होता। पाहू शकता। तर कुकर पूर्ण गार करून मी खोलून घेतला आहे। तर भातसुद्धा खूप छान झाला होता आणि डाळ वगैरे शिजून चांगली तयार झाली होती। तर मी डाळ फोडणीसाठी बाजूला काढून घेते आणि भात ना कुकरच्या भांड्यातच ठेवून देऊ। तर पाहू शकता पाणी गरम आहे खाली, तर भात गरम राहील। कुकरला झाकण लावून बाजूला ठेवून देऊ। लगेचच डाळ शेवगा फोडणीची तयारी करून घेऊ। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतले। तेल चांगलं गरम व्हायला देऊ। तेल थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये घालते मोहरी, जिरं, असेल तर कढीपत्ता नक्की घालायचा आहे। मोहरी जिरं तडतडलं म्हणजे यामध्ये लसूण पाकळ्या 7 ते 8 ठेचून घेतल्या, तर लसूणसुद्धा घालू। कढीपत्ता ताजा घातला म्हणजे खूप छान असा फ्लेवर येतो आमटीला। ठेचलेला लसूणसुद्धा या ठिकाणी घालून घेतला आहे। लसूणचा कलरसुद्धा थोडासा हलका चेंज झाला ना म्हणजे यामध्ये कढीपत्त्याची पानंसुद्धा घातलेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने। आणि आता यामध्ये लगेचच ना मसाले घालून घेऊ। तर मसाल्यांमध्ये लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, हळद, थोडासा हिंगसुद्धा घालायचं आहे। त्याआधी मी थोडंसं वाटण घातलं आहे। वाटणाचे व्हिडिओ खूप आहेत चॅनलवर, पण या ठिकाणी मी जे आज वाटण वापरलं होतं तर त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं मिक्सरला असं वाटण बनवलं होतं। वाटण घातलं आहे आणि यामध्ये मसाल्यांमध्ये घातलं आहे लाल तिखट, धनेपूड आणि हळद घातली। धनेपूड जिरेपूड असेल तर घालायची। आता या ज्या शेंगा आहेत ना त्या मी बाजूला काढून घेते आहे, पाहू शकता। तर डाळीसोबत शिजायला घातल्या ना तर मग खूप जास्त त्या शिजून होतील। यासाठी शेंगा मी बाजूला काढून घेते आणि सुरुवातीला ना फोडणीमध्ये डाळ घालून जरा वेळ परतवून घेते आणि नंतर या शिजवलेले शेंगा घालेल। पाहू शकता या ठिकाणी मी डाळ सुरुवातीला घातली। तर शेंगा अशा बाजूला काढून त्यानंतर घातल्या म्हणजे ना अख्ख्या राहतील, फुटल्या जाणार नाहीत। डाळ घातली मी, लागेल तसं आपल्याला डाळ कशी घट्ट विसाईल हवी त्यानुसार पाणी घालून ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची। आता मीठ राहिलं होतं तर शेवटी मीठसुद्धा घालून घेते चवीनुसार। तर यासाठी मी जे वाटण बनवलं होतं ना ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की पहा। किंवा आपण रेग्युलर जे वाटण बनवतो ना ते सुद्धा 1-2 चमचे घातले तरीसुद्धा चालणार आहे। तर या ठिकाणी मी मीठ घातलं आणि हळद थोडी कमी वाटत होती तर हळदसुद्धा घातली। तर आपले मसाले जे काही आपण आवडीनुसार घालू शकतो। साठवणीचा लाल तिखट असेल किंवा गोडा मसाला असेल, पण या ठिकाणी खूप जास्त मसाले न घालता ना सुकं जे वाटण बनवून घातलं जातं ना त्यामुळे खूप छान अशी चव येते आमटीला। तर आमटीला जरा वेळ मी उकळी काढून घेतली होती आणि शिजवलेल्या ज्या शेंगा डाळीतून बाजूला काढून घेतल्या ना त्यासुद्धा घालून घेते। आता जरा वेळ मिनिटभर उकळी काढून घेऊन या ठिकाणी आपला डाळ शेवगा बनून तयार झाला आहे। तर त्या शेंगा ना अशा शेवटी घातल्या म्हणजे त्या फुटल्या जात नाहीत, पाहू शकता। तर आधी आपण डाळीसोबत शिजवून घेतल्या होत्या आणि बाजूला काढून घेतल्या होत्या फोडणीच्या वेळेला। या ठिकाणी मस्त असं आपला डाळ शेवगा बनून तयार झाला आहे। तर तुम्हीसुद्धा डाळ शेवग्याची आमटी अशीच बनवता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।